नमस्कार, मी सागर कुलकर्णी. एनडीटीव्ही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. आज चर्चा होणार आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी उशिरा केलेल्या आंदोलनाची. वास्तविकतेत महाराष्ट्रामध्ये जे जे मंत्री महायुतीचे वादग्रस्त आहेत त्यांच्या संदर्भामध्ये योग्य वेळी राजकीय पक्षांनी आंदोलन केलं तर त्याचा प्रभाव अधिक पडला जातो आणि कदाचित अनेक मंत्र्यांना घरी सुद्धा जावं लागतं. ज्यावेळेस माणिकराव कोकाटेंसारखे नेते मंत्री विधान भवनाच्या परिसरामध्ये पत्ते खेळत होते ज्यावेळेस हा विषय प्रचंड गरम होता, राजकीय नेत्यांचे विरोधकांचे आरोप प्रत्यारोप सुरू होते. अशा वेळेस माणिकराव कोकाटे खुलासे देताना सुद्धा स्वतःच्या चुका मान्य करत नव्हते आणि थेट मुख्यमंत्री त्यांना फटकारत होते. त्याचवेळी उभाटाच्या वतीने किंवा महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन होणं हे अधिक अपेक्षित होतं, पण त्यावेळेस रस्त्यावर आंदोलन उद्धव ठाकरे यांनी केलं नाही. आणि आज मग उशिरा हे आंदोलन का आणि त्याचा प्रभाव किती असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. आज शिवाजी पार्क येथे सकाळी 9-10 वाजल्यापासून उभाटाचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित जमायला सुरुवात झाली. 12च्या आसपास उद्धव ठाकरे तिथे आले आणि उद्धव ठाकरेंबरोबर इतर जे उभाटाचे मंत्री राहिलेले नेते आहेत किंवा वरिष्ठ नेते आहेत ते देखील उपस्थित होते. अशा वेळेस उद्धव ठाकरेंच्या वतीने आक्रमक भाषण केलं गेलं, मुद्दे तेच मांडले गेले, पण प्रश्न उपस्थित राहतो की उद्धव ठाकरे यांनी इतक्या उशिरा हे आंदोलन का केलं. वास्तविकतेत एका बाजूला योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या आईच्या नावाने लेडीज बार, डान्स बार सुरू होतं, ऑर्केस्ट्रा बार लायसन असताना सुद्धा सुरू होतं आणि अशा वेळेस त्यांच्या संदर्भामध्ये पुरावे होते, कारवाई झाली होती, तिथे महिला सापडल्या होत्या. इतकी मोठी घटना असूनही योगेश कदमांच्या बाबतीत सभागृहात जितका गदारोळ करणं अपेक्षित होतं तितका विधानसभेत तर झालाच नाही. जो काही झाला तो विधान परिषदेमध्ये झाला आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशीच्या संदर्भात काही भूमिका मांडली गेली. वास्तविकतेत या सगळ्या प्रकरणामध्ये किमान उभाठाने तरी अधिक आक्रमक होणं हे अपेक्षित होतं, पण ते झाले नाही. वास्तविकतेत सगळ्या या गोष्टीमध्ये महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आणि त्यांच्याबरोबर सोबत असणारे छोटे मोठे पक्ष यांनी खूप आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. पाहिलं तर संजय राठोड, संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटे असे नेत्यांचे, अशा मंत्र्यांचे थेट पुराव्यासह काही व्हिडिओ, काही वादग्रस्त विधानं, त्यांची कृती त्या इतके वादग्रस्त होत्या की या सगळ्या मुद्द्यावरनं वास्तविकतेत महाविकास आघाडी आणि विशेषतः उभाटा खूप आक्रमक भूमिका घेऊ शकली असती आणि त्याचा प्रभाव हा सरकारवर खूप वेगळ्या पद्धतीने वाढला असता. मग इतक्या उशिरा आंदोलन करण्याची भूमिका का आली? वास्तविकतेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने एकत्रित येऊन जर आक्रमक भूमिका घेतली असती तर कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर, महायुतीवर दबाव वाढला असता आणि माणिकराव कोकाटेंना थेट मंत्रिपदावरनं काढण्याच्या ऐवजी त्यांना काढण्यासारखी भूमिका घेतली गेली असती. त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये स्टँड करावा लागला असता. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या पार्टीने आंदोलन केलं नाही आणि मग आत्ता उशिरा हे आंदोलन का, त्याचा प्रभाव किती होईल असा मुद्दा उपस्थित होतो. एका बाजूला आपणास माहित आहे की किमान अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत त्यांना क्रीडा मंत्रालय सारखं दुय्यम खातं दिलं गेलं. त्यांच्याकडे जे महत्वाचं खातं होतं कृषी सारखं ते कृषी खातं काढण्यात आलं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मंत्रिमंडळातनं जाईल की काय अशी परिस्थिती असताना अजित पवारांनी थोडीशी बचावात्मक भूमिका घेतली, पण त्यांना किमान कारवाई तरी केली. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे मात्र 3 मंत्री हे वेगवेगळ्या वादामध्ये अडकलेले आहेत, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या बाबतीत मात्र कुठली भूमिका घेतली जात नाही. मग एकनाथ शिंदेंना एवढं पाठीशी या सगळ्या मंत्र्यांना घालण्याची भूमिका काय आहे? त्यामागे त्यांना दिल्लीतून कुठे पाठबळ आहे का, किंवा ते दिल्लीला कन्व्हिन्स करण्यामध्ये अधिक पुढाकार घेण्यामध्ये योग्य ठरले आहेत का, असे मुद्दे उपस्थित राहतात. यापूर्वी अजित पवारांच्याच बरोबर साथीदार असणारे धनंजय मुंडे यांना बीडमधल्या, परळीमधल्या जी गुन्हेगारी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बाहेर हे योग्य होतं म्हणून त्यांना राजीनामा घ्यावा लागला त्यांचा. दुसरीकडे माणिकराव कोकाटेंवर सुद्धा कारवाई करण्यात आली. मात्र संजय राठोड, संजय शिरसाट, योगेश कदम या वादग्रस्त मंत्र्यांविषयी मात्र एकनाथ शिंदे कोणताही निर्णय घेत नाही. म्हणून इतक्या उशिरा हे आंदोलन झालंय का, त्या आंदोलनाचा खराच म्हणजे किती प्रभाव राहील असे मुद्दे उपस्थित आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे
उद्धव ठाकरे हे काँग्रेसचं जे दिल्लीतलं आंदोलन सुरू होतं त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन इतकं घाई गडबडीने झालंय का आणि त्याचा प्रभाव किती, त्याचा इम्पॅक्ट किती पडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. तुर्तास इतकं उशिरा सुचलेलं हे शहाणपण म्हणावं का, उशिरा आंदोलन करण्याची फक्त भूमिका होती का, असे मुद्दे उपस्थित होत आहेत. तुर्तास इतकंच. धन्यवाद.